या ठिकाणी ऑर्गनाइज केलेले MD वॉरियर्सचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आज 1.5 ते 2 महिने या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेतले गेलेले आहेत. त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतोय. स्कोरिंगची भूमिका अर्थातच शुभम दादा आहेत आणि आमचे मास्टर ब्लास्टर बी का म्हणेन, कारण धरणे गुरुजी आणि त्यांच्याकडे असणारा स्कोरिंगचा एक दांडगा अनुभव. म्हणजे धरणे गुरुजी कॅल्क्युलेटर चुकेल पण धरणे गुरुजी चुकणार नाही. आणि असे आमचे धरणे गुरुजी सुद्धा आहेत. लाईव्ह टेलिकास्ट टीम tenniscricket.in जरूर हे चॅनल आपल्या अलिबागकरांचं आहे. नंदनजी आणि त्यांची संपूर्ण टीम आज कामाला लागलेली आहे. आज म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे आणि त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतोय. मॅचला सुरुवात होते. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच आपण पाहतोय जिथे मृणाल वर्सोलकर टॉस हारलाय आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलाय. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाकडून तो त्या संघाचं नेतृत्व करणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला पिंट्या पाटील, प्रफुल्ल पाटील RC ग्रुप थर्ड संघाचा या ठिकाणी कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दोनही संघांना समसमान शुभेच्छा देतोय आणि या मॅचकडे घेऊन जातोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढणार आहे. कारण आज शनिवारचा दिवस आहे. काहीकांना हाफ डे असतो, काहीकांना पूर्ण दिवस कामावर रुजू व्हावं लागतं. परंतु काही प्रेक्षक जे असे आहेत ना, कामावरून दांडी मारून येतात, कामावरून पळून येतात आणि काही प्रेक्षक घरच्यांना खोटं सांगून येतात. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. पंचांनी सुद्धा मैदानाची जबाबदारी घेतलेली आहे. स्कोररने सुद्धा आमच्या धरणे गुरुजींनी पेन हातात घेतलेला आहे. आज आपण पाहतोय मुख्य मंचावर बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतीय जवानांना मानाचा सलाम करून आज आपण वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्याकडे आपण जातोय. मृणाल वर्सोलकर आणि यश जंगली. यश जंगली मॅन फ्रॉम थेरोंडा आणि मृणाल वर्सोलकर मॅन फ्रॉम अलिबाग कोळीवाडा. अगदी आपण पाहतोय मृणाल वर्सोलकर हा स्टायलिश क्रिकेटर आहे. केसांची जर त्याची हेअरस्टाईल जर तुम्ही पाहिलीत तर बाकी सर्व केस काळे दिसतील, काहीच केस आहेत ती त्याचे थोडेसे पिंगवे आहेत. ही मृणालची स्टाईल आहे. पण तू केसांची स्टाईल न पाहता आपण फलंदाजीची त्याची स्टाईल पाहिली तर वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रोक त्याच्याकडे आहेत. पण प्रफुल्ल पाटील या अलिबाग मुरुड रोहामध्ये गाजलेला क्रिकेटर आहे, लेजंड क्रिकेटर आहे आणि त्याला माहीत आहे की नव्या आणि उभरत्या खेळाडूंना कसं खेळवायचं. सो हे बॅटल खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. एका बाजूला मृणाल वर्सोलकर पिंट्या, पण गोलंदाजीमध्ये पहिली ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज. ओके, मॅचला सुरुवात होण्यापूर्वी आपण काउंटडाऊन घेणार आहोत स्क्रीनवर. चला टेक्निकल टीम tenniscricket.in काउंटडाऊन झाल्यानंतर मॅचला सुरुवात होणार आहे. काउंटडाऊन 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स गो, लेट्स द बॅटल बिगिन. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतिक आलाय. ऋतिक शिर्के पहिला चेंडू फेस करण्यासाठी मृणाल वर्सोलकर स्ट्राइक एंडला उभा आहे. पहिला बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आपण थर्डमॅन मधून लाऊड अपील झालेला पाहिलाय, पण अपील मध्ये तितकासा उत्साह होता.
आत्मविश्वासाची कमी आपल्याला जाणवली, पण चेंडू खूप चांगला होता. आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर चेंडू, पण गती कमी होती या गोलंदाजाकडे. बघा सडपातळ शरीर असते, पतला आहे. मिलिंद चुकीची दुरुस्ती करतोय. मिलिंद गोलंदाजी मार्कवर आहे. खूप सुंदर चेंडू हँडल केलाय. पहिला चेंडू नवा चेंडू आहे, पण नवा आहे पण छावा आहे. रिव्हर्स स्वीप खेळणं ही माझी खासियत आहे. गली क्षेत्रामधून चेंडू सीमा रेषा पार होतोय. 4 धावा. हा चेंडू थोडासा पाठी टाकला होता. बघा स्क्रीनवर तुम्ही जरूर पाहू शकाल. अंगावर आला आणि जरूर बॉडी बॅलन्स खूप चांगल्या पद्धतीने हँडल केला. बॉडी बॅलन्स केली आणि एक्झिक्युशन खूप चांगल्या पद्धतीचं होतं. गली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड खूप फास्ट आहे, कारण हे मैदान 1 महिन्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं असाल तर पूर्ण उखळलं होतं आणि या मैदानाला पूर्णतः रोड रोलरने रोल केलंय. सो खूप हार्ड विकेट आहे. निखिल आमच्यासोबत जॉईन होणार आहे, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. पुढील चेंडू मिलिंद याचा, या वेळचा बॉल. ओहो हो, क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद. त्या दिशेला होता आणि त्या दिशेला मारण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःच्या जाळ्यामध्ये स्वतःच अडकला आणि मैदानाच्या बाहेर गेलाय. मृणाल वर्सुलकर त्याची जागा भरून काढण्यासाठी सुमेध जाधव मैदानामध्ये येतोय. परंतु गोलंदाज मिलिंदचं मी कौतुक करेन. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर टाकला, त्यानंतर स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली आणि यावेळचा बॉल लेग स्टंपवर ठेवला. परंतु फलंदाजाच्या मर्यादित कक्षा होती त्याला सोडून अजिबात सोडली नाही, पण यॉर्कर चेंडू टाकला आणि त्याच कारणास्तव विकेट प्राप्त केली. फलंदाजाने एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला, परंतु एक्स्ट्रा एफर्ट लावण्याच्या नादामध्ये चुकीचा स्ट्रोक खेळला आणि त्या नादामध्ये मैदानाच्या बाहेर गेलाय. आता मैदानामध्ये सुमेध आलाय. सुमेधला आता मोठासा कामगिरी करावी लागेल. डावखुरा फलंदाज आहे. स्ट्राईक एंडला स्वतः फिल्डिंगमध्ये चेंजेस होणं हे स्वाभाविक आहे. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक लावलाय, त्याला थोडासा हलवला जातोय. डीप मिड विकेट पर्यंत घेतला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेग आपण 38 सर्कलमध्ये पाहतोय. शॉर्ट पॉइंट आहे. शॉर्ट गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. त्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफ आहे. लॉंग ऑन आहे आणि अशा पद्धतीची फिल्डिंगची रचना, सजावट, नाकेबंदी केलेली आपण पाहतोय. डावखुऱ्यासमोर डावखुरा आलाय आणि यावेळचा हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकला गेलेला आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मिलिंदच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. कमी वयामध्ये मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची त्याला संधी मिळाली आहे, नामी संधी मिळाली होती आणि RC ग्रुप थर्ड संघाकडून खूप चांगल्या पद्धतीने पहिलं हे प्रारंभीचं षटक तो टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळचा बॉल यावेळी सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्र आहे खाली, त्यावरून जाईल चेंडू सीमारेषा पार. चौकार. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. थँक्यू सो मच. बघा चांगल्या पद्धतीने मारलाय हा चेंडू. या ठिकाणी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू सीमारेषा पार गेलाय. 4 धावा. 2 चौकार आलेत. एक मृणालने मारलाय, दुसरा सुमेध जाधवने मारलाय. सुमेध जाधवने हात खोललेले आहेत. पहिला चेंडू डॉट खेळल्यानंतर हा चौकार मारलाय आणि हे यावेळचा बॉल फुल टॉस बॉल डीप स्क्वेअर लेग खाली आहे आणि तिथे सुद्धा जाणार हा लगातारचा दुसरा चौकार सुमेध जाधवच्या बॅटमधून. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. ह्या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदारसंघात नाही महेंद्र दळवींच्या तोडीचा.
कांद्यात कांदा अलिबागचा कांदा, कांद्यात कांदा अलिबागचा कांदा, गोलंदाजाने फुलटॉस बॉल टाकला म्हणून झालाय त्याचा वांदा. असंच काहीतरी चित्र मैदानावर आपण पाहिलंय. आमचे गुरुवर्य विकास दादा इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. आज विकास दादाच्या समवेत आज जुन्या आठवणी सुद्धा जाग्या होणार आहेत, कारण विकास दादांनी खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलेलं आहे या अलिबाग तालुक्यामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती होण्याच्या दिशेने आपण पाहतोय, जिथे 12 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सर स्कोर कार्डवर 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 चौकार आलेली आहेत आणि या 3 चौकारांच्या मदतीने 12 धावा, 1 विकेट, पहिलं षटक समाप्त. यश जंगली स्ट्राईक एंडला. रत्नाकर आलाय आणि रत्नाकरने टाकलेला हा बॉल आपण पाहिलाय, बॅटच्या कडेला लागलाय. असं काहीतरी चित्र मैदानामध्ये पाहिलंय. यश जंगली पंचांकडे पाहतोय, तोपर्यंत पंचांनी आकाशाकडे बोट वरती गेलाय. फलंदाज इट्स गॉन. गोल झालेली नाहीये. बॅटला स्पर्श करून चेंडू विकेट किपर पिंट्याच्या हातामध्ये जाताना आपण पाहिलाय. तसं पाहिलं गेलं तर रत्नाकर, मोकल आणि पिंट्या हे एकाच गावातील आहेत. सो रत्नाकरला माहीत आहे की पिंट्या विकेट किपर आहे. पिंट्या त्याला कानमंत्र देतोय की कसा चेंडू टाकला गेला पाहिजे आणि पहिल्याच चेंडूवर ऑन अ डक फलंदाज यश जंगली माघारी परतलेत आणि वर्सोली गावचा एक सितारा. याच दरम्यान आपण बघतोय की जे आपल्या फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक स्टँड आहे, आपण सर्व लेजेंडरी क्रिकेटरचे स्टँड बघितलेले आहेत. तर त्यामध्ये अरुण विचारे रेवदंडा सुरुवात केली होती. तदनंतर आपण बघितलं विघ्नहर्ता रेवदंडाचं प्रतिनिधित्व करत करत आज त्याच्या नावाचं स्टँड, त्यांना एक आज त्यांचा मान सन्मान वाढावा, पब्लिकला माहिती व्हावं प्रेक्षकांना की अरुण विचारे कोण आहेत, हे लेजेंडरी क्रिकेटर आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शंकर बाडांच्या समवेत बसलेला आहे. आमच्या MD ग्रुप फाउंडेशनतर्फे मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. थँक्यू सर, आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल. ओव्हर टू कपिल. अगदी अगदी वाईड बॉलचा इशारा येतोय. अरुण विचारे स्टँड सुद्धा तुम्ही पाहताय आणि अरुण विचारे दादा इथे आलेले सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय समालोचन कक्षामधून. आणि विकास दादांनी जरूर सांगितलं की अलिबाग तालुक्यातील लेजेंडरी क्रिकेटर आहेत आणि त्यांचा सन्मान होणं हे फार गरजेचं आहे आणि महेंद्र शेठ दळवी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्याची जबाबदारी घेतली होती. हा चेंडू सुद्धा दिशाहीन असणार आहे. पंचांना भर उन्हामध्ये कवायत करण्यास या गोलंदाजाने भाग पडलंय. मागील आपण जर पहिला चेंडू पाहिला तर खूप चांगला होता. आउटसाइड ऑफ स्टंप लाईन पकडून अगदी चेंडूला स्विंग केलं गेलेलं पाहायला मिळालं, पण दोनही चेंडू त्यानंतरचे खूप खराब, खूप वाईट आणि वाईट परिस्थिती गोलंदाजाची. शॉर्ट पिच चेंडू टाकलाय, बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला जातोय झेल. फलंदाज अक्षय पाटीलचा संपतोय खेळ. फलंदाज बाद. नाही यायचं कोण आड. दोन विकेट्स आलेले आहेत. 2 वाईड बॉल टाकल्यानंतर आपण पाहतोय हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर मैदानामध्ये लँड झाला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पोलार्ड तिथे होता फिल्डिंग करण्यासाठी. जज घेतलं, बॉलला फक्त हाताने वरती उडवला आणि पकडलाय झेल. संपलाय. अक्षय पाटील याचा सुद्धा खेळ पहिल्याच चेंडूवर बाद झालाय. 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत ऑन अ डक. सो दोनही संघांना आम्ही विनंती करतोय की बॅट्समन लवकरात लवकर मैदानात पाठवायचं आहे आणि गोलंदाजी करणारी जी टीम आहे त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की तुम्ही सुद्धा जास्त टाइमपास मैदानामध्ये करू नका. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल सँडी वॉटर्स स्पोर्टचे संपूर्ण सर्व पदाधिकारी आहेत, स्पॉन्सर सुद्धा आहेत. ते आता थोडेसे टेन्शनमध्ये आहेत, कारण संघाची परिस्थिती जर पाहिली तर टेन्शन देणारी आहे. आणि टेन्शन देणे का नाही लेणे का, हा जसा मुन्नाभाईचा डायलॉग आहे तशा पद्धतीने मैदानामध्ये कामगिरी करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय अक्षय कांबळी, सालावचा हा खेळाडू आहे. आयुष म्हात्रे यांच्याकडून पोलार्डने जी कॅच पकडली ते जीपे केले गेलेले 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धन्यवाद.
रत्नाकर मोकल पुन्हा एकदा यावेळचा चांगला फटका आहे, तडाखे बंद फटका है, उतार दो वो चूड़िया जो रातों में खनक दी है और दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. विराट कोहलीचा ट्रेडमार्क शॉट, कव्हर ड्राईव्ह, सीमारेषा पार, चौकार. सरळ बॅटने खेळलाय, लॉंग ऑफ क्षेत्र आहे खाली, एक टप्प्यानिशी पुन्हा एकदा चेंडू, लगातारचा दुसरा चौकार. आज अक्षय कामली, नाम तो सभी ने सुना होगा. हॅलो चेक, हॅलो चेक. आणि जर ऐकलं नसेल तर हे दोन चौकार पहा आणि सालाव गावचा सुपुत्र काय अफलातून फलंदाजी करतोय. नाऊ ही ऑन हॅट्रिक, व्हॉट विल बी हॅपन. यावेळचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक गोलंदाज होणार, त्याच्या फॉलर थ्रू मध्ये बॉल जातोय, पकडतोय झेल आणि अक्षय कांबळीच्या खेळीला लागते नजर. फलंदाज बाद. बघा स्क्रीनवर तुम्ही पाहिलं असेल, रत्नाकर मोकलने बॉल टाकल्यानंतर त्याला कनेक्शन इम्प्रॉपर पाहायला मिळालं फलंदाजाचं आणि लगेचच तो फॉलर थ्रूमध्ये कव्हर्समध्ये धावत गेला आणि चेंडूला कव्हर केलं, कॅच केलं. फलंदाज अक्षय कांबळी जो थोडासा विध्वंसक वाटत होता तो मैदानाच्या बाहेर गेलाय. tenniscricket.inच्या संपूर्ण टीमचं आम्ही कौतुक करू, कारण वेगवेगळ्या अँगलने ही स्पर्धा हा चेंडू किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतात. स्क्रीनवर खूप चांगल्या पद्धतीचं वर्क त्यांचं पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, निखिल पडते आमच्या सोबत आहेत. पहिल्या 2 ओव्हरची जर निखिल स्थिती जर आपण पाहिली ना तर संघ खूप अडचणीमध्ये. अजूनही एक चेंडू बाकी आहे, ओव्हर हॅट्रिक पूर्ण झालेली आहे, 2 चौकार आले, 2 वाईड बॉल आहेत, 3 विकेट आहेत. समोर फलंदाज सुमित, शेवटचा बॉल, ओ हो यॉर्कर बॉल, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं प्रोटेक्शन लावलेलं आहे आणि 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 23 धावा, 4 विकेट. बघा 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 2 षटकांचं. चेक. हॅलो. दरम्यान आपण साखर संघाच्या पॅवेलियनमध्ये आहोत. साखर संघाचे काही फॅन फॉलोअर इथे आलेत. कसं वाटतंय आयोजन, कशा पद्धतीचं तुम्हाला हे वाटतंय मैदान? नियोजन तर लय भारीच केलंय. खूप तर आमदार साहेबांबद्दल काय बोला तुम्ही? ओके, थँक्यू सो मच. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि या स्पर्धेची खासियत काय तर 50-50 ओव्हर सुद्धा असणार आहे. 10 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर 5 धावा तुम्हाला बोनस स्वरूपात मिळतील आणि 10 पेक्षा कमी धावा बनवल्यात, 9 बनवल्यात तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या धावसंख्येतून ज्या बनवलेल्या आहेत टोटल त्याच्यातून 5 धावा मायनस केल्या जातील. बघा कपिल, हा रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने पहिल्या वेळा हा उपक्रम राबवला जातोय, हा प्रयोग केला जातोय टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणि दमदार आमदार म्हटल्याच्या नंतर नवनवे प्रयोग हे आपल्याला पाहायलाच मिळतात. नवीन ओळख टेनिस क्रिकेटच्या पटलावरती व्हावी यासाठी हे षटक, पहिला चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवर आलेत. गोलंदाज दिवेश आग्रावकर. आता स्पिनर आणलाय, या स्पिनरला भर उन्हामध्ये, तळफत्या उन्हामध्ये समोर असलेला फलंदाज सुमितवर आक्रमण करावं लागेल. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल आहे, शॉर्ट फाईन लेग मधून चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक मोठी धाव घेतोय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. विकेटचा विचार केला तर खूप हार्ड विकेट आहे, बॅटिंगसाठी खूप उपयुक्त विकेट आहे, कारण वारा जसा वाहतो या मैदानामध्ये 1 रन शॉर्ट आहे. पंचांचं सुद्धा कौतुक करेन, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोनही पंचांसाठी आणि संपूर्ण पंचांच्या पॅनलसाठी. आज पहिल्याच मॅच मध्ये बघा, काल मला असं वाटतं 4 वाजता मॅच संपल्या, सर्व पंच इथे होते आणि
तो रात्रीचा दिवस केला त्यांनी आणि आज पुन्हा एकदा या भर उन्हामध्ये पंचांची भूमिका बजावण्यासाठी आल्यात. लक्ष पहा फार आहे, म्हणजे झोप नाहीये त्यांच्या डोळ्यावर, हे साफ आपल्याला पाहायला मिळालंय. एक धाव पहिल्या चेंडूवर आलेली असताना आपण पाहतोय 50-50ची ओव्हर, फार महत्वाची ओव्हर आणि निर्णायक ठरू शकते. प्रत्येक धाव फार निर्णायक ठरू शकते. स्ट्राईक एंडला सुमेश जाधव 2 चौकार ठोकलेत. यावेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये आणि मिळेल फक्त एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळते. चला पॉवर प्लेची सुमित होता स्ट्राईक एंडला. मी चुकीची दुरुस्ती करतोय कारण 2 धावा घेतल्या होत्या आणि त्यानंतर एक शॉट सांगितली पंचांनी, त्यामुळे कदाचित आपण थोडंसं आमच्याकडून मिसअंडरस्टँडिंग झाले. सो सुमित जाधव जो डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे, 3 चेंडूमध्ये 8 धावा त्याने बनवल्यात. टोटल 25 धावा स्कोर कार्डवर आहेत, जिथे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. हे षटक जरूर आपण जर विचार केला तर अर्थातच 50-50 ओव्हरचा हा थरार आपण पाहतोय, जिथे सुमेश जाधव आता फिल्डिंगची व्यूहरचना डावखुऱ्या फलंदाजासाठी डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर आपण बोलतो शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईंड लेग, अशा पद्धतीची रचना केलेली पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा थोडासा अडखळलाय आणि अडखळणं आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येणं हे फार गरजेचं आहे. चॅलेंज ओव्हर आहे, चॅलेंजिंग आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू कट करायचा होता, पण पंचांनी सांगितलं हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईट बॉल आहे आणि अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ झाली. प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही स्क्रीनवर पाहिलात ना तर 56 पर्यंत या रन रेट प्रमाणे पोहोचू शकेल. 11.06 ची हे करंट रन रेट आहे, पण हे वाढवावं लागेल. सुमेश जाधव हे करू शकतो, काय करेल. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय, मोठी धाव घेतलाय, परंतु चेंडू सरपटत लोळत लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार. 4 धावांसाठी उभा राहिलाय मारा या शॉट हात निखिल, जरूर आपण पाहिलं तर सुमेध जाधव याने लगातारचे 3 चौकार मारलेले आहेत. ते रितेश म्हात्रेने मला असं वाटतं मारले होते. आमचे धरणे गुरुजी खूप चांगल्या पद्धतीचा अपडेट देत आहेत. कौतुक करेन मी सुमेध जाधवचं. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर संघाची धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, चेंडू अडवलाय, थांबवलाय, रोखलाय, परंतु चेंडू उडवलाय तोपर्यंत तिसरी धाव सुद्धा या स्कोर कार्डच्या पटलावर ऍड केली जाणार आणि टोटल रन स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतील या 3 धावांच्या मदतीने 33 धावा. निखिल, 33 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. म्हणजे बघा, पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजांवरती दबाव, प्रेशर, दडपण हे नसतं, परंतु जेव्हा जेव्हा मैदानाच्या वरती 50-50चं षटक येतं तेव्हा चॅलेंज हे फलंदाजाच्या वरती पहिल्या सत्रामध्ये देखील आपण आलेलं पाहतोय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 33 धावा. आता जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 33 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 33. बघा निखिल, ज्या पद्धतीने आपण या 50-50 ओव्हरच्या या चॅलेंजिंग ओव्हरकडे जर पाहतोय, 10 धावा या बनवाव्याच लागतील आणि त्या 10 धावा झालेल्या आहेत. सो एक्स्ट्रा 5 बोनस स्वरूपाच्या धावा या स्कोर कार्डमध्ये ऍड केल्या जातील, परंतु अजूनही 2 चेंडू मला असं वाटतं येणं बाकी आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुमित ज्याने 3 धावा बनवल्यात. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बाहेरचा बॉल मिडविकेट दिशेला या ठिकाणी धाडायचा होता, परंतु बॅटच्या खालून चेंडू या ठिकाणी विकेट किपरच्या दस्ताव्यांमध्ये जातोय. पेंट्या पुन्हा एकदा गोलंदाजाला कानमंत्र देतोय. गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षकांची मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि तिथे मात्र धावा जास्त आलेल्या आपल्याला पाहिल्या. लेग कटर बॉल ऍक्शन रिप्ले जर तुम्ही स्क्रीनवर पाहिला असेल तर तुम्हाला जरूर कळेल. पंचांकडे लाऊड अपील केलाय, अपील 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 आणि पंच सांगतायत इट्स अ क्लिअर नॉट आउट. बघा, यावेळेचा हा चेंडूकडे जवळून पाहायला गेला तर खोलात टाकलेला चेंडू होता. खोदून काढण्याचा तिथे प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न अंगलटी आला आणि चेंडूवरती फक्त काळाने 0 लिहिला होता असं म्हणावं लागेल, कारण का निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय मैदानाच्या वरती. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या 33 आपण पाहतोय. म्हणजे काय तर +5 म्हणजे एकंदरीत 38 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. कपिल, थँक्यू सो मच. बघा स्क्रीनवर तुम्ही अंकुश दादांना पाहू शकाल, त्यांच्या समवेत मान्यवर बसलेले आहेत.
सन्माननीय अजितदादा म्हात्रे हे सुद्धा बसलेले आहेत, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल. बघा अंकुश दादांच्या चेहऱ्यावरचा आज स्मिता असे सर्व काही सांगून जात आहे की ही स्पर्धा आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आज सफल होताना पाहायला मिळते. परंतु दिवस बाकी आहेत, तितकीच जितकी मेहनत आधी या महिन्यापूर्वी घेतली होती तितकीच मेहनत अजून घ्यावी लागणार आहे. कारण दिवस रात्र स्पर्धा असली की रात्रीचा दिवस करावा लागते, दिवसाची रात्र करावी लागते. आणि हे बघा अगदी आमचे दत्ता नाखवा सुद्धा आहेत आणि त्यांचे संपूर्ण ज्या गावातील अगदी सर्व खेळाडू आहेत. बघा दत्ता नाखवा म्हटले की लगेच हात वरती करतात. अगदी छोट्या खेळाडूला घेऊन वडील सुद्धा आधी ते प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहेत. आज त्यांचं सुद्धा कौतुक केलं जाईल. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढणार आणि पुन्हा एकदा निखिल या स्पर्धेमार्फत जागतिक महिला दिनाच्या मी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. चौथ्या ओव्हरकडे आपण वळतोय जिथे स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवर आलाय प्रफुल्ल पाटील पिंट्या. गोलंदाजीसाठी आलेला हा गोलंदाज ज्याने 2 बाईक्स आपल्या नावावर केलेल्या आहेत. पहिली बाईक इनामपुरी सारख्या छोट्याशा गावामध्ये आयकॉन टुर्नामेंटमधून त्यांनी मिळवली होती आणि एक बाईक अलिबाग प्रीमियर लीगमध्ये. सो 2 बाईक त्याच्या नावावर आहेत. स्कोर कार्डवर धावा या 5 एक्स्ट्रा आल्यामुळे आपण जर पाहिलं तर 38 धावा 4 विकेट्स. चौथी ओव्हर मार्गस्थ असताना आपण पाहणार आहोत. 4 मिनिटं बाकी आहेत एक ओव्हर टाकण्यासाठी. राईट हँड राऊंड विकेटने यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू जाईल एका टप्प्यानिशी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय सनसनाटा चौकार. सामना सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर ज्यांचे संघ मालक आहेत मुकेशजी बामजी आणि संघाचा कर्णधार आहे मृणाल वर्सोलकर यांच्या विरोधामध्ये आरसी ग्रुप थळ राकेश चव्हाण यांचा संघ आणि पिंट्याच्या नेतृत्वाखाली खेळला जाणारा हा संघ आपण पाहतोय. फुलटॉस बॉल टाकलाय. पंचांनी कदाचित बीमर घोषित केलाय आणि इथे मात्र आमंत्रण मिळालंय, संधी मिळालंय. No+1 या बोनस स्वरूपाच्या धावा. दिवाळी आलेली नाहीये परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये बोनस मिळालाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. स्ट्राईक रोटेट झाले, एकाने चेंडू फेस केला दुसऱ्याला बोनस मिळाला म्हणजे आयत्या बिळात नागोबा. अशा काहीतरी परिस्थिती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुमितने 5 चेंडू फेस केले त्यामध्ये 3 धावा त्याने बनवल्यात. सो आता त्याला जे 5 चेंडू आणि 3 धावांचे जे समीकरण त्याने बनवलेलं आहे ना त्याला आता थोडंसं बदलित करावं लागेल. बघा प्रफुल्लच्या माध्यमातून मैदानाच्या वरती वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. हे जवळून क्रिकेटला पाहणं असतं आणि क्रिकेटला ओळखतोय. यावेळेसचा प्रफुल्लचा हा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. हा चेंडू आपण जर पाहायला गेला तर अवांतर स्वरूपाचा होता. नियंत्रण कुठेतरी भरकटतोय प्रफुल्ल असं म्हणावं लागेल. त्या नियंत्रणानिशी मैदानाच्या वरती गोलंदाजी करून दाखवावी लागेल. बघा क्रिकेटमध्ये फिल्डिंगमध्ये बदल का केला जातो. फलंदाज त्या क्षेत्रामध्ये बॉल मारत असेल किंवा संघ टेन्शनमध्ये असेल, गोलंदाजी करणारा संघ टेन्शनमध्ये दिसतोय. यावेळचा बॉल प्रफुल्लचा बॉल तर मारलाय मिड विकेट रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक तर आहे, फक्त सिंगल मिळणार. फिल्डिंगची व्यूहरचना खूप चांगल्या पद्धतीने सजवली जाते. विकेट किपर चेंज केला ज्याने खूप चांगल्या पद्धतीची कॅच पकडली होती आणि त्यालाच मैदानामध्ये विकेट किपरची भूमिका दिली आहे. कारण पिंट्या जो मागील 3 ओव्हरपासून विकेट किपर होता आता त्याच्या ओव्हरसाठी विकेट किपिंगची भूमिका अनिकेत म्हात्रे पोलाड या ठिकाणी भूषवताना आपल्याला पाहायला मिळते. हे बघा आरसी ग्रुपचे सर्व या ठिकाणी सपोर्टर्स आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. अगदी एक हे कदाचित दादा बायकोला खोटं सांगून आलेले असावेत, तोंड लपवत आहेत. या वेळचा बॉल बघा कव्हर्स मध्ये गेलाय, आकाशामध्ये बॉल आहे, जमिनीवर लँड करतोय तोपर्यंत मिळणार फक्त सिंगल. धावसंख्येमध्ये मिळणार एका धावेची ॲडिशन. tenniscricket.in ची संपूर्ण टीम आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं वर्क त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा आपण विचार केला 47 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग टीम आपण पाहतोय. पंचांकडून इशारा आल्यानंतर या ठिकाणी आपण डिस्कस करूया. तोपर्यंत 47 धावा झाल्या, चांगली धावा बनवली जाते. अजूनही 3 चेंडू या षटकातील येणं बाकी आहेत. पिंट्याने आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत राईट हँड ओव्हर द विकेटने सुमितच्या विरोधामध्ये. यावेळचा बॉल सरळ बॅटने आडवा तिडवा मारण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालाय. चेंडू गेलाय अंपायरच्या बाजूला आणि हा चेंडू सरळ गेलाय चौकाराच्या दिशेने.
अगदी महेंद्र शेठ दळवी यांच्यावर आधारित रचलेली गीतं आपण आमचे डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पण चौकार आलाय, 51 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे मला असं वाटते 2 बॉल येणं बाकी आहेत. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात पिंट्याने. 51 धावा स्कोर कार्डवर. यावेळी पुन्हा एकदा बॉलरच्या आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होत आहे फरार. सीमारी शाबाद येतोय दमदार षटकार. तर बघा कपिल, असं म्हटलं जातं ना की समोरचा जेव्हा बादशाह काढत असतो तेव्हाच आपण हुकमाचा एक्का काढायचा असतो. समोरच्याने चांगला गोलंदाज समोर आणला, त्याच्यावरती आता आक्रमण आणि हाणामारी काय असते ती मैदानाच्या वरती पाहायला मिळते. म्हणजेच काय तर तंत्रशुद्ध स्वरूपाची फटकेबाजी आहे. तंत्रशुद्ध पेक्षा मी तर काय म्हणेल, ओव्हरपिच पद्धतीचा बॉल मिळाला आणि त्या बॉलवर हात धुवून फलंदाजी केले की काय, तशाच पद्धतीचं चित्र. आणि ओव्हरपिच पद्धतीचा बॉल होता, थोडासा सरळ बॅटने खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्यावरून फ्लॅट अँड फ्युरियस 6 आपण पाहिलाय. 57 धावा स्कोर कार्डवर. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल आहे, मारता आलेला नाहीये. पंचांकडे अपील केलं जात आहे की हा चेंडू कदाचित बीमरचा असू शकेल. रिव्ह्यू घेतला जातोय. TV umpire to director, it's a clear review for beamer delivery. Please check. Batting review. 8 चौकारांनंतर हा लागलेला पहिला षटकार आपण पाहिलाय. त्यानंतरचा हा बीमरसाठी या ठिकाणी टेक्निकल टीम आमच्याकडे चेक हे डिसिजन चेक केला जातोय त्यांच्याकडून की काय घडलंय मैदानामध्ये. बघा सँडी वॉटर स्पोर्ट्सचे सर्व पदाधिकारी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. टेन्शन मध्ये आहेत, संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, परंतु या ओव्हरमध्ये त्यांनी कमबॅक केलेलं पाहायला मिळालेलं आहे. आपण आहोत गॅलरी क्रमांक पराग शेळके स्टँड मध्ये. हॅलो, पराग शेळके स्टँड मध्ये आपण आहोत. आपल्या समवेत एक आयकॉन खेळाडू, आता त्याला एका नावाच्या ओळखीची गरज नाही, आपण स्क्रीनवर त्याचा चेहरा बघितला तर लगेच ओळखाल. विजय घाणेकर. विजय, कसं वाटतं मैदान, कसं वाटतं हे आयोजन? आयोजन बोलायला गेलो तर रायगड जिल्ह्यामध्ये एक नंबर आयोजन असेल. कारण एवढं चांगलं आयोजन करायला MD ग्रुपचं पण खूप आभार आहे. कारण एवढं मेहनत घेता एक महिनाभर. आणि या टुर्नामेंटमध्ये जे बक्षीस आहेत, थार तसेच 4 गाड्या पण, त्यात बुलेट आणि FZ, एवढी मोठी बक्षीस तर रायगड जिल्ह्यात अजूनपर्यंत तरी कुठे झालेली नाही. तर आमदार साहेबांना काय म्हणाल तुम्ही? बक्षीस तर दिले आहेत, या नियोजन तर त्यांनी केलेलं आहे, इतर सामाजिक कार्यबद्दल त्यांच्याबद्दल काय म्हणाल? इतर राजकीय त्यांचा वाटचाल काय म्हणाल? कारण तुम्ही स्वतः देखील सरपंच आहात, राजकीय कारकीर्द तुमची सुद्धा सुरुवातीला आहे. कशा पद्धतीने तुमचं आमदार साहेबांबद्दल मत आहे? आमदार साहेबांचं तर काही सांगायची गरज नाही. कारण 3 तालुक्यात जो विकास केलेला आहे तो या अगोदर मला वाटतं कधी झालेला नाही. आणि या 5 वर्षात तर त्यांनी एवढं म्हणजे विकास केलेला आहे ते सर्वांना दिसत पण आहे. धन्यवाद. हे होते आपले विजय घाणेकर. ओव्हर टू कॉमेंटर. थँक्यू सो मच सुजित दादा. अगदी प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांची बाईट्स घेणं आणि अगदी या संपूर्ण समालोचन कक्षाची टीम असू द्यात, मैदानामध्ये घडणाऱ्या घडामोडी आहेत त्यावर तुमचं बारीक लक्ष असतं. तुमचं सुद्धा मी कौतुक करेन. ज्यासाठी रिव्ह्यू घेतला होता, इट्स अ फेअर डिलिव्हरी. टाइम 3 सेकंद राहिली होती. सो ओके, सर्व काही ओके आहे. दिनेश गोलंदाजीसाठी आलाय. दिवेश अग्रावकर, नांदगावचा हा खेळाडू आहे. सुमेश जाधवने लगातारचे 3 चौकार मारण्याचा एक इतिहास त्यांनी या मैदानावर, तलवारच्या मैदानावर आपल्या बॅटची तलवार चालवलेली आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. टोटल स्कोर कार्डवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमेश जाधव. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल आहे, लो फुल टॉस बॉल आहे. काऊ कॉर्नरच्या वरून या ठिकाणी चेंडू जातोय. फ्लॅट अँड फ्युरियस 6.
आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये आपण वळूया. या पुढील होणारा सामना जिजा 11 शहाबादच्या विरुद्ध समा वॉरियर्स लोणेरे. नाण्याच्या एका बाजूला संदेश बैकर यांचा संघ तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संजयजी घरत यांचा संघ. आदर्श आणि निशांत कडवे संघाचे कर्णधार म्हणून काम करतील. दोघांना देखील विनंती असेल नाणेफेक कक्षामध्ये येऊन त्वरित आपली उपस्थिती दाखवायची आहे. आदर्श पाटील, निशांत कडवे, प्लीज आपल्याला रिक्वेस्ट असेल. या पुढे होणारा सामना आहे. पाहायला मिळते. आमचे डीजे मास्टर सांगतायत की कदाचित एक छवी पाहायला मिळते भावेश पवारची या फलंदाजाच्या माध्यमातून. लगातारचे 2 षटकार लगावलेले आहेत. स्कोर कार्डावर जर नजर फिरवली तर 69 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात, जिथे 4 विकेटचं पतन झालेली आहे. सुमेश जाधव वैयक्तिक 33 धावसंख्येवर आपल्याला खेळताना पाहायला मिळते, जिथे 10 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. नाव ही इज ऑन हॅट्रिक. दिवेश या ठिकाणी टेन्शनमध्ये पाहायला मिळतोय, दबावमध्ये आहे. दबाव, दडपण, मानसिक परिस्थिती त्याची बदललेली आहे. राईट हँड राऊंड विकेटने शॉर्ट पिच चेंडू टाकलाय, पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि विकेट किपरला बीट करून फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु धाव घेण्याची संधी दिली नाहीये क्षेत्ररक्षकाने. कौतुक करावं लागेल त्यांचं सुद्धा. 2 षटकारांनंतर हा संयमाने खेळला जाणारा चेंडू आपण पाहिलाय. विध्वंसक सुमेश जाधव मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दिवेशवर आक्रमण केलंय, हल्ला बोल केलाय, पण आता मात्र पंचां आमच्याकडे वळलेत आणि सांगतायत की हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ केली जाणार आणि टोटल स्कोर कार्डवर 70 धावा, 4 विकेट. शेवटची ओव्हर आहे आणि या हाणामारीच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने दिवेश गोलंदाजी करतोय आणि खऱ्या अर्थाने हे म्हणावं लागेल या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की विकेट, बॅटिंग विकेट आहे. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड करायचा होता. पडल्यानंतर चेंडूने काटा बदलल्यानंतर फलंदाजाचा काटा किर केलेला पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडू. पण त्याने सांगितलं की थोडासा मागे चेंडू टाक, वळवण्यात तुझ्याकडे काबिलियत असेल तर चेंडू वळव, पण मागे टाक थोडासा. फुलर लेनचे टाकू नको, ब्लॉक होलचा चेंडू टाकायला जाऊ नको, कदाचित फुलटॉस जातील आणि जास्त धावा येऊ शकतात. आणि तसंच काहीतरी चित्र आपण मैदानावर पाहिलंय. मागे गुडलेन स्पॉटवर गुड बॉल टाकलेले आहेत आणि इथे मात्र फलंदाजाला जखडून ठेवलंय. यावेळी शफल होऊन मारण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र धाव घेतली जाईल. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल आणि इथे मात्र आपण पाहतोय रनआउटचा हा रिव्ह्यू घेतला जातोय पंचांकडून. 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झालाय की नाही आहे यावर शंका उचलल्या जात आहेत. महेंद्र मात्र स्टँड आपण पाहतोय, संजय बने स्टँड आपण पाहतोय, स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बनाय स्टँड पाहतोय, पंढरीनाथ टेंबल स्टँड पाहतोय, पराग शेळके स्टँड पाहतोय, ऋषिकेश साखरकर स्टँड पाहतोय. केटी आपण पाहतोय क्रिकेटचं किती वेळ. बघायचं जसं तू म्हटलंस की कोणी आईला खोटं सांगून आलंय, कोण बाबांना फसवून आलंय, कोण आपल्या गर्लफ्रेंडचा टाइम वाचून आलंय. येता 10वीचा पेपर सेडून सुद्धा इथं पेपर आलेले आहेत. आता ते लाईव्हला मी दाखवू शकत नाही ना, तर त्यांचं घरी काही कळत नाही. तर ही आहे मित्रांनो क्रिकेटची आवड, ही आहे क्रिकेटची केस. अगदी Over to अगदी KT. अगदी अगदी सुजित, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलंय ना, कारण एक प्रेक्षक मी असे पाहिले होते ना, कदाचित RC ग्रुपचे ते सपोर्टर्स आहेत, तोंड लपवला होता, अक्षरशः मास्क आणला होता त्यांनी. आणि हेच तर क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे ना. आणि हीच आपण पाहतोय नॉट आउट असं सांगितलंय पंचांनी, कारण फलंदाज पोहोचले होते क्रीजमध्ये. 2 धावा स्कोर कार्डवर जमा झालेले आहेत. बघा, दूध का दूध, पाणी का पाणी तुमच्या समोर. 2 स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला जे काही मैदानामध्ये घडतंय ते मोठ्या पडद्यावर तुम्हाला दाखवलं जात आहे. आणि हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. बघा, या मैदानाच्या चौफेर जर तुम्ही पाहिलं तर सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं अगदी बॅनर्स आहेत आणि प्रत्येक टीमचे झेंडे सुद्धा आपल्याला या स्टँडच्या वरती पाहायला मिळतात. भव्य या ठिकाणी सभामंडप पाहतोय आणि तिथे मात्र आपण पाहतोय मैदानाकडे वळूयात, जिथे शेवटचा बॉल या इनिंगमधील प्रगतीपथावर असणार आहे. 72 धावा झालेली आहेत. आता काय घडणार? यावेळी सरळ उचलायचा होता, स्टँड अँड डिलिव्हर करण्याच्या नादामध्ये काय केलंय, कॅच तर ड्रॉप केले, दुसरी धाव घेतली जाते, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये आणि 74 धावा स्कोर कार्डवर जमा झालेली आहेत.
74 धावा झालेल्या आहेत. तशी परिस्थिती जर धरणे सर तुम्ही पाहिली तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 धावा होत्या आणि तदनंतर चौथ्या ओव्हरमध्ये ज्या जास्त धावा आल्यात ना 19 धावा आल्यात ना स्वतः संघनायकाच्या ओव्हरमध्ये, तिथे मात्र संघ आरसी ग्रुप थोडासा या मॅच मध्ये ढेपाळलेला पाहायला मिळतंय. परंतु पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. या 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये 75 धावा बनवल्या जातील का? कशा बनवल्या जातील? काय घडेल? परंतु तत्पूर्वी निखिल आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण वळणार आहोत. चेक माझ्या समवेत ओके, कॅमेरामन टॉस बॉक्स मध्ये सदस्य इथे पोहोचायचं आहेत. आहे. ओव्हर यू सुजित दादा. आपण त्यांना विचारूया कसं वाटतंय भाई हे नियोजन. नियोजन पण सुंदर आहे. हॅलो, नियोजन पण सुंदर आहे आणि आयोजन पण सुंदर आहे आणि इथे मॅच बघायला पण सर्व पब्लिकला मजा येतोय. आज माझा पुतण्या आहे, सुशांतचा मुलगा, आज तो 4 दिवस येते. आजचं वय आहे 8 वर्ष, पण त्याला जी मॅचची जी आवड आहे ना आणि इथलं आयोजन बघायला तो एवढा खुश झाला. थँक्यू सो मच सुजित दादा. प्रेक्षकांच्या बाईट सुद्धा फार महत्वाच्या आहेत. टॉस बॉक्समध्ये विकास दादा उपस्थित आहेत टॉस करण्यासाठी. तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये दुसऱ्या सत्रासाठी परिवर्तन होणार आहे. अंजुम भाभी के हिरो इम्रानजी बुखारी भाईजान आपल्यासोबत जॉईन होणार आहेत आणि त्यांच्या समवेत निखिलजी पडते आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत टॉस बॉक्समध्ये विकास दादा दोनही संघाच्या संघनायकाच्या समवेत उभे आहेत. ओव्हर यू. बरोबर आहे. नमस्कार अलिबाग. आजच्या दिवसामधील वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 मधील दुसरा सामना दोन्ही कर्णधार आपण बघतोय. दोन्ही कर्णधार खारेपाट विभागामधील आहेत. एक आहे समा वॉरियर्स लोणारे या संघाचा कर्णधार निशांत कडवे, तर दुसरा उभरता हुआ सितारा आपण या ठिकाणी बघतोय तो जिजा 11 शहाबाज या संघाचा कर्णधार आदर्श पाटील. दोघंही अतिशय जबरदस्त असे ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा. मी टॉससाठी आमंत्रित केलेलं या ठिकाणी देवेंद्रजी धसाडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. हेड इज द कॉल अँड इट्स अ टेल. निशांत, नाणेफेक जिंकलेले आहात आपण. आपला काय निर्णय असेल? आणि सर्वप्रथम आज खेळताना स्पर्धेचा 3रा दिवस आहे. कशा पद्धतीचं वातावरण तुम्हाला वाटते? नाही, खूप छान वातावरण आहे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि गेल्या वर्षीच्या त्रुटी भरून काढल्या आहेत ते खूप बघून चांगलं वाटतं. बरोबर आहे. आणि कालच्या ती दोन्ही दिवसात आपण बघितलेलं आहे की पहिल्या दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्यांसाठी अतिशय सार्थ ठरवते ही विकेट्स. तुमच्या कशा पद्धतीची रणनीती असेल? कमीत कमी रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू समोरच्या टीमला, जेणेकरून चेस करता येतील. यस, मी पुन्हा एकदा घेऊन चालतो या ठिकाणी आदर्शकडे. आदर्श, कर्णधार पदाचं तुझा यावर्षीचा नवीनच वर्ष आहे. कदाचित दुसऱ्या टुर्नामेंट्स असेल, लीग असेल, कशा पद्धतीने यावेळेला फेस करशील? कारण समोर निशांत कडवेसारखा तुझ्या समोर अतिशय चांगला दिग्गज असा आदर्शवत असा खेळाडू आहे. त्याला कशा पद्धतीने फेस करण्याचा तुमचा प्रयत्न असेल आणि या मैदानावर खेळताना कशा पद्धतीची रणनीती असेल? रणनीती काय नाही, पहिली ओव्हर सांभाळून खेळू, नंतर आपला आहे तो नॅचरल गेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा. आणि या वेळेला बोलतोय न्यूज फ्रॉम द सेंटर. समा वॉरियर्स ओन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. वळूया मैदानाच्या वरती. तत्पूर्वी आज शनिवारचा दिवस, 8 मार्चचा आजचा दिवस. आजचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिवस. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ, स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवरती मात. अशा अनेक रूपी आई, बहीण, मैत्रीण, वहिनी आणि सर्व स्त्री शक्तींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वळूया मैदानाच्या वरती. लेट्स प्ले, लेट्स बॅट अ बिगिन. षटकातील पहिला चेंडू
षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या वरती पडणार की नाही पडणार याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभे केले गेलेत. पहिल्या चेंडूवरती थोड्या अंशी का होईना अडथळा निर्माण होतोय. पहिल्या चेंडूची प्रतीक्षा अजूनही मैदानाच्या वरती आहे. फलंदाजांची नावं आरसी ग्रुप थर्ड आपला बोलूया आता जिथे बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील आलाय. स्वप्नीलचा हा पहिला चेंडू जर पाहायला गेला तर एकही धाव आलेली नाहीये. जिथे आरसी ग्रुप थर्ड हा संघ फलंदाजी करतोय. भाईजान आम्हाला जोडले गेलेत. अर्थात भाईजानचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. या वेळेचा हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढला गेलाय. तिथे आता श्री गणेशा झालाय मैदानाच्या वरती. या चेंडूवरती एक धाव पूर्ण झाली आहे. एका धावेनिशी आपण पाहतोय पहिली धाव फलकावरती लागली गेली आहे. निशू आमच्याकडे खऱ्या अर्थानं प्लेइंग 11 जरूर आणली आहे, परंतु निशूच्या पाठीवरती जर पाहायला गेलं ना तर त्याच्या आईचं नाव आहे. आज महिला दिन आहे. आज तो त्याच्या आईला खऱ्या अर्थानं महत्त्व देतोय आणि हे आज क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. काय म्हणाल भाईजान? ऋतिक साठीचा हा चेंडू. ऋतिक शिर्के मॅन फ्रॉम कळसुरे असं देखील सांगितलं जाते. यावेळेचा हा चेंडू खोलात टाकलेला होता. खोलवर पद्धतीचा चेंडूची हाताळणी मैदानाच्या वरती झालेली पाहायला मिळाली. अर्थातच काय तर स्वप्नीलचं आता कौतुक करावं लागेल, कारण का गती अपार आहे. गतीवरती आता फलंदाजाला बीट केलं जाते. भाईजान काय म्हणाल? यस, आप देख रहे हैं आरसी ग्रुप बल्लेबाजी करते हुए जिन्होंने बिग बैश 40+ का धमाका और उस टीम में काफी शानदार बल्लेबाजी कर क्वालिफाई हुए थे. और इस बार ऋतिक जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं इस बार थोड़ा सा नाराज किया. फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए गेंदबाज स्वप्निल. विकेट का पतन. डीजे को मौका. थँक्यू सो मच डीजे मास्टर. क्रिकेटपटूंची शान आणि क्रिकेट आमचा जीव की प्राण असं म्हटलं जात आहे. मैदानाच्या वरती खेळाडूंबद्दल म्हटलं जातं, मैदानाच्या वरती पंचांबद्दल कधी म्हणावं. जिथे पंच म्हणून आपण पाहतोय रमाकांत पवार मॅन फ्रॉम चेंबूर आणि अमित गोलतकर मॅन फ्रॉम भांडूप. मग अमित, अनिल आणि अजित अशी आपण पाहतोय त्रिकूट. मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं तर 20 वर्षांपूर्वीचं क्रिकेटचं पान तुम्ही उलटलात ना तर पाहायला मिळायचं. चॅम्पियन टायगर ऑफ टिळक चौकी या संघाकडून खऱ्या अर्थानं पाहायला हे आपल्याला भाऊ बंधांची जोडी पाहायला मिळाली होती. अहमदाबादमध्ये जाऊन सचिन तेंडुलकरच्या हस्ते ज्यांनी मानाचा सन्मान स्वीकारला ते म्हणजेच अमित गोलतकर आज मैदानाच्या वरती पाहायला मिळतात. मग रमाकांत सर म्हणतील की मला देखील राग येईल, माझ्याबद्दल देखील थोडंसं मैदानाच्या वरती सांगावं. मग रमाकांत सरांच्या बद्दल सांगायचं झालं तर RK ट्रॉफीमध्ये ज्याने वारंवार म्हणजे 6 सलगच्या सामन्यांमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अंतिम सामना खेळला, त्या सामन्यातील हा देखील खेळाडू आहे. भाईजान यावेळेस हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. मैदानाच्या वरती या चेंडूवरती काय घडलं? पंचांचा इशारा येतोय. स्वैर चेंडू अर्थातच फ्री हिट. नो चेंडू आहे, माफ करा, नो चेंडू आहे मैदानाच्या वरती. फ्री हिट आहे. एव्हरी फ्री हिट इज इक्वल टू मोठा फटका येणार का अशा स्वरूपाचा हा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. यस, फ्री हिट का मौका यहाँ पर. उगड़ा डोले पहानी चेंडू है. फ्री हिट. गेंदबाज स्वप्निल ने गेंदबाजी करते हुए थोड़ी सी गलती की. आकाश पाटिल स्ट्राइक एंड पर बैटर है. हर विकेट के लिए सम्मान्य मुकेश जी बामजी सर इनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज गेंदबाजी करने वाली टीम यहाँ पर सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर टीम के लिए अपॉर्चुनिटी है. और जरूर फ्रीड की गेंद थी और फ्रीड की गेंद जड़ में लाने की कोशिश की थी गेंदबाज स्वप्निल ने. कमाल का कमबैक किया है. 3 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर पहला ओवर पावर प्ले का जारी है. वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025 टारगेट है 75. पिंटिया पाटिल जब तक मैदान पर है तब तक ये मैच ऑन है. और इस बार देखिए नजर हटी, दुर्घटना घटी. कोंबडी पलाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. गेंद गई मिड विकेट बाउंड्री लाइन के पार. वीर आमदार
ब्रँडेड चौका. मैदानाच्या वरती पहिल्या षटकाच्या अखेरीस ऑनस्क्रीन आपण काय पाहतोय, जिथे 7 धावा झालेल्या आहेत. 7 धावा बनवत असताना एक फलंदाज आरसी ग्रुप थळ या संघाचा बाद झालेला आहे. प्रफुल्ल पाटील आणि आकाश पाटील अशी जोडी मैदानाच्या वरती फलंदाजी करताना दिसते आहे, जिथे पहिलं षटक स्वप्नीलचं संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 7 धावा म्हणजे येणारे 24 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी जिथे गरज असेल 68 धावांची. 68 धावा आहेत, 24 चेंडू आहेत. कशा प्रकारे सामन्याकडे पाहताय. आरसी ग्रुप थळ या संघाकडे बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर एक मोठी भरी भक्कम बॅटिंग लाईनअप त्यांच्या संघाकडे देखील पाहायला मिळते. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय आणि ऑनस्क्रीन काय पाहतोय आपण, आपल्या सर्व माता भगिनींना देखील दाखवलं जाते, कारण का आजचा दिवसच त्यांचा आहे. त्यांना देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. या मैदानाच्या वरती अक्षय कांबळी आपण पाहतोय. यावेळेस हे षटक कशा प्रकारे हाताळलं जाणार आहे. तो नीची पहला टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज अक्षय. खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय, और इस बार बल्लेबाजी में है वजन, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन. राकेश चौहान कहते हैं दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो 2 पैक लगा के सोता है. Come on, DJ Master. डीजे मास्टर काय सांगतोय, हे गाणं लावलं आणि त्या विमानासारखा चेंडूला देखील उडवलं, आकाशामध्ये भिरकावून दिलं. फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रावरून 6 धावांसाठी अगदी आपण पाहतोय समर्थक जिथे साखर संघाच्या ऑनस्क्रीन दाखवले जातात. या चेंडूवरती काय घडलं, अलॉंग द कार्पेट हा फटका खेळला गेला एका धावेसाठी. एक मोठा फटका आल्याच्या नंतर तदनंतरच्या येणाऱ्या चेंडूंवरती संयम दाखवला जातो आणि ही चांगल्या फलंदाजांची ओळख असते. आणि त्यामधीलच एक प्रफुल्ल पाटील हे नाव, जर तुम्ही अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावरती टॉप 10 फलंदाजांची नावं काढलीत ना, तर त्या यादीमध्ये प्रफुल्ल पाटील हे नाव सुनिश्चित स्वरूपानं आपल्याला पाहायला मिळतं, जिथे 3 चेंडू आणि 8 धावा अशी त्यांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. राकेश जी चौहान ने उनके ऊपर रखा हुआ विश्वास, 40+ के खिलाड़ी है, और राकेश चौहान ने ऑक्शन में ही कहा था कि मेरे 40+ के ही खिलाड़ी खेलेंगे, और आज उनके ऊपर कप्तानी पारी. और अलीबाग में पहले बाइकर मैन थे पिंठिया प्रफुल्ल पाटिल. 9 सेकंड पर फिर से एक बार अक्षय. इस बार देखिए आकाश पाटिल थोड़ा सा नाराज करते हुए यहाँ पर कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, बकते भजी मांगते वड़ा, यहाँ पर बीट कराते हुए गेंदबाज अक्षय कांबळे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. यावेळेसचा हा चेंडू बॅकवर्डच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, बॅकअप चांगलं दिलं जातंय मैदानाच्या वरती. या क्षेत्ररक्षणाला आपण पाहतोय टाळ्या देखील वाजवल्या जातात, कारण का चेंडू सुटला असता हातातून तर थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. परंतु काय घडलं या चेंडूवरती, आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या गेल्या, 1 धाव तर बनली गेली आहे. धावफलकावरती 15 धावा म्हणजे अजूनही 60 धावांचा पाठपुरावा करायचा आहे, यशाच्या शिखरावरती चढायचं आहे. आणि अपयश मैदानाच्या वरती अजूनही कोणत्याही संघाला आलेलं नाहीये, कारण का दुसरं षटक चालू आहे. प्रफुल्ल पाटील आकाश पाटील ही जोडी मैदानाच्या वरती फलंदाजी करत असताना मोर द विकेट. आता प्रफुल्ल उडवतोय चेंडू, लॉंग ऑनच्या क्षेत्रावरून ट्रॅव्हल होतोय. क षटकार. आज सक्सेसफुल नाही ठरलाय तर तो आधीपासूनच सक्सेसफुल आहे. प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून आता मोठ्या धाटणीचा हा फटका, मोठा फटका आलाय, जिथे या षटकावरती 6 धावा देखील खर्च कराव्या लागतात. ऑनस्क्रीन आपण काय पाहतोय, 21 धावांवरती एक फलंदाज बाद होत असताना 75 धावांचा पाठपुरावा. या षटकाकडे वळालो तर आपल्याला पाहायला काय मिळते, 14 धावा अजूनही खर्च केल्या गेल्यात येणाऱ्या 5 चेंडूंवरती. भाईजान, इसीलिए तो राकेश चौहान कहते हैं ना उनके ऊपर, राजा है तू, तुझे किसने कहा तू
अनजान बनकर आया कर, तू इस मैदान पर खिलाड़ी बनकर आया कर। अरे तुझे ही बख्शी है इस मैदान की सल्तनत, इस सल्तनत का तू सुल्तान बनकर आया कर। प्रफुल्ल पाटिल, पिंट्या नाम से प्रचलित। और फिर से एक बार देखिए अपुन का फटका, 440 का झटका, गिन गई लोग ऑन बाउंड्री लाइन के पार। शानदार, रुबाबदार, दमदार षटकार। मास्टर माइंड हाय आधा मास्टर तर पंचांनी इशारा आमच्यापर्यंत काय पोहोचवलाय? 50-50चं हे षटक आहे, तिसरं षटक आहे, जिथे मैदानाच्या वरती आता टीम मिटिंग घेतली जाते या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण करावं, जिथे या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा किंबहुना 10 किंवा 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर अधिकतम स्वरूपाच्या प्रफुल्ल पाटील यांच्या संघाला 5 धावा देखील मिळतील। मैदानाच्या वरती 27 धावा झालेल्या असताना 75 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय हा संघ। आता राकेश चव्हाण खुश असतील, काय म्हणाल भाईजान? हेलो। और डीजे ऑपरेटर ने भी कहा था कि मास्टरमाइंड है, और जरूर मास्टरमाइंड किसे कहा जाता है? जो श्री कृष्ण है त्याच्या नादाला लागू नका। 100तला एकही शिल्लक राहिला नाही आणि 5तला एकालाही धक्का लागला नहीं, यालाच म्हणतात मास्टरमाइंड। राकेश जी चौहान इनका दिमाग और उन्हें कैप्टन कूल बनाया है। एक अच्छे खिलाड़ी जिन्होंने 40+ में बिग ब्लैश धमाका पेन में होने वाली टूर्नामेंट में क्वालिफाई की है, ऐसे आरसी ग्रुप के राकेश जी चौहान, इनकी टीम बल्लेबाजी करते हुए। और सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर यानी मुकेश जी बामजी सर, इनकी ये टीम, दोनों टीम में होने वाला क्रिकेट का बैटल 50-50 और 10 रनों का टारगेट इस ओवर में अचीव करना है, अन्यथा 5 रनों की पेनल्टी यहाँ पर दी जाएगी। फिर से एक बार ट्रॅक वरती भावेश लांब पल्ल्याचा रनअप घेऊन यावेळेस 6 चेंडू, पहिला अंगाचा वेध घेणारा चेंडू होता, चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी। मोठा फटका खेळायचा होता, परंतु या फटक्यामध्ये तितकंसं यश प्राप्त झालं नाहीये। यश प्राप्त कोणाला झालंय मैदानाच्या वरती? भावेश याला झालंय। मी नेहमीच म्हणत असतो की भाईजान, जिथे स्वतः सोबत प्रामाणिक राहा, कामगिरी मैदानाच्या वरती चांगली ठेवा, मग बघा विरोधक देखील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील। मैदानाच्या वरती ती कामगिरी आज भावेश करणार का? कारण का 50-50चं षटक। तीसरा ओवर जारी है, अभी भी 10 मिनट और 40 सेकंड बाकी है 4 ओवर कंप्लीट करने के लिए। पर फिर से एक बार शानदार गेंदबाजी, साने गांव से बिलोंग करने वाली एक खिलाड़ी, नाम है भावेश चंदन है। आज चंदन की तरह चमकना होगा, चंदन की तरह घिसना होगा। इस बार देखिए अवे फ्रॉम द बॉडी, शानदार गेंदबाजी, गुड लेंथ स्पॉट पे डालने के बाद गेंद थोड़ी सी कट हुई, सीधा विकेट कीपर मृणाल वलसोलकर, 360 डिग्री का बेताज खिलाड़ी, आज कप्तानी पारी हमें यहाँ पर सैंडी वाटर स्पोर्ट्स सागर टीम की जानिब से करते हुए दिखाई दे रहे हैं। कमाल की गेंदबाजी, और ये 50-50 मैच का ओवर है। आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये विकी देखील तैनात आहे, एक चांगला डावखुरी हाताचा फलंदाज, परंतु आज मैदानाच्या वरती क्षेत्ररक्षण करावं लागतंय। भावेशचा यावेळेसचा हा चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार? राऊंड विकेट, मोठा फटका, आता विकीच्या डोक्यावरून फलंदाज सांगतोय तुला पहावर लागेल या चेंडूकडे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। फुल्ला पाटिल 7 गेंदों का सामना किया, निजी 26 रन पर बल्लेबाजी, स्कोर जा पहुंचे 33 रन। स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर 75 रनों का टारगेट, बचे हुए 16 गेंदे और 42 रनों की आवश्यकता है। ओहो, फिर से एक बार मिड ऑफ के ऊपर से खेलते हुए, जली को आग कहते, बुची को राख कहते, और चैलेंज स्कोर था उसको अचीव करते हुए बल्लेबाज प्रफुल्ल पाटिल, मास्टरमाइंड खिलाड़ी, शानदार बल्लेबाजी।
यहाँ पर देखिए 39 रन, अभी भी 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष है। इस ओवर का जो टारगेट है वो जरूर अचीव कर चुके हैं। इसीलिए तो राकेश चौहान सर कहते हैं ना, आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं। एक तो पबजी, दूसरा पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लवर। लवर के पीछे दौड़ने वालों के लिए कहूंगा, देवदास की तरह जान मत दो यारो, ना चंद्रमुखी ना पारो, एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो। और इस बार देखिए सिंसेबल क्रिकेट, मिड ऑन की दिशा में हल्के हाथों से पुश किया, गेंद को ढकेल दिया है, फील्डर वहां पर फील्ड करेंगे, 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन स्कोर कार्ड पर 41। बघा आरसी ग्रुप थळ हा संघ मैदानाच्या वरती चांगल्या धाटणीची फलंदाजी निश्चित स्वरूपानं करतोय, परंतु कौतुक आता सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाचं करावं लागेल, कारण का त्यांच्याकडे देखील असणारे गोलंदाज अप्रतिम दर्जाचे आहेत। 22 वरती जरी आक्रमण झालं, हाणामारी झाली, तरी त्यांच्याकडे येणारे गोलंदाज हे चांगल्या स्वरूपाचे आहेत, बॅकअप करू शकतात, पुनरागमन करू शकतात, 75 धावा बनवायचे आहेत। परंतु आरसी ग्रुप थळ या संघाची कौतुकास पात्र कामगिरी आज मैदानाच्या वरती पाहायला मिळते। आकाश पाटील साठी हा चेंडू आपल्याला सांगितलं जातंय पंचांच्या माध्यमातून, अवांतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय आणि या चेंडूवरती 1 धाव जमा केली जाते। 1 धाव मैदानाच्या वरती, आधीच तारे आणि त्याच्यात उलटे वारे असं म्हणू या मैदानाच्या वरती, कारण का धावा आहेत त्या वाचवायच्या आहेत मैदानाच्या वरती आणि धावा बहाल केल्या जातात भाईजान। यस सर, इस बार देखिए भावेश चंद्र को तीसरी ओवर के लिए प्राचारण किया था, थोड़ा सा अच्छी गेंदबाजी करते हैं, पर इस बार फिर से दिशाहीन गेंदबाजी करते हुए दिखाई दे। इस बार आकाश पाटिल को चकमा देते हुए, आखिरी गेंद डॉट कराते हुए आकाश पाटिल ने जरूर नाराज किया। स्कोर कार्ड पर 42 रन 42, बचे हुए 12 गेंदे, 33 रनों की आवश्यकता है। बचे हुए 12 गेंदे और 33 रनों की जरूरत, सॉरी, और प्लस रन प्लस होंगे। 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और 5 रन एक्स्ट्रा, 47 टोटल स्कोर जहां पहुंचा है 47। 12 गेंदे और 28 रनों की आवश्यकता है। बच्चे में 12 गेंदे 28 रनों की जरूरत, जरूर 6 मिनट अभी भी बाकी है। अच्छी गेंदबाजी यहां पर 3 ओवर में जरूर की है। ड्रिंक्स ब्रेक मैदान पर ट्रॉली जाती हुई, तब तक आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025। मैदानाच्या वरती जिथे आता 12 चेंडू आणि 28 धावांची गरज, या धावा बनवल्या जाणार की धावा रोखल्या जाणार? नाण्याच्या एका बाजूला सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर सांगतोय की आम्ही या धावा सुनिश्चित स्वरूपाने रोखणार, परंतु राकेश चव्हाण काय सांगतात, 28 धावा आहेत ना त्या आधीच लिहून ठेवा, कारण का आमच्या संघाकडे ती ताकद आहे। प्रफुल्ल आणि आकाश पाटीलची जोडी मैदानाच्या वरती जिथपर्यंत आहे तिथपर्यंत या 28 धावा अगदी सोप्या पद्धतीने बनवल्या देखील जातील। चला आपण पाहतोय जिजा 11 शहाबाज आणि समा वॉरियर्स लोणारे संघ रेडी व्हायचा आहे, आपला वॉर्म अप चालू करायचा, यानंतरचा होणारा सामना है। यस, बचे हुए 12 गेंदे 28 रनों की जरूरत है। गेंदबाजी के लिए आते हुए एक मास्टरमाइंड गेंदबाज आज जिनके ऊपर भरोसा रखा है सैंडी वाटर स्पोर्ट्स साकर टीम ने, वो गेंदबाज अक्षय कामली। खिलाड़ियों के खिलाड़ी बनना होगा, आज इस प्रतियोगिता में कमबैक करना होगा। सैंडी वाटर स्पोर्ट्स साकर टीम को अगर कुछ जिताना है तो अक्षय कामली के ऊपर पूरी जिम्मेदारी देते हुए नीचे दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए गेंदबाज अक्षय कामली, स्ट्राइक बल्लेबाज जरूर यहां पर लॉन्ग ऑफ की दिशा में खेल दिया है, वहां पर गेंद वन बाउंस सीमा पार। प्रफुल्ल पाटिल का धड़ाका, रूप मैं रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर। आज उनकी काफी मेहनत रंग लाते हुए उनका भी तहे दिल से आभार, जिन्होंने हमारे जैसे समालोचक को यहां पर मौका दिया। अक्षय कामली फिर से एक बार, इस बार लाउड अपील, थोड़ी सी उछाल लेते हुए पिचिंग लाइन के ऊपर हिट करने की गेंद थी पर लाइन से ऊपर थी। इस बार ऑफिशियल अंपायर पर कोई दबाव नहीं, पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर डॉट कराते हुए
डेफिनेटली आता पुनरागमन करावंच लागेल, कारण का मैदानाच्या वरती फक्त आणि फक्त च्या बाहेर पिचिंग होतोय. पंचांनी काय पाहिलं, पिचिंग या चेंडूची पाहिली आणि अवांतर स्वरूपाच्या चेंडूची घोषणा देखील केली. एक धाव फलकावरती, म्हणजे आता 24 मधून 1 वजा केली जाईल. 10 चेंडू आणि 23 धावा अजून बाकी आहेत. बचे हुए 10 गेंदे 23 रनों की आवश्यकता, 11 गेंदों का सामना करते हुए 37 रन पर बल्लेबाजी. बैटर प्रफुल्ल पाटिल, पर इस बार देखिए कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, मारना चाहते थे मिड ऑन की दिशा में, गेंद गई शॉर्ट मिड ऑफ की दिशा में. 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट की प्रकाश पाटिल, जिन्होंने नाराज किया है बल्लेबाजी के लिए, पर अभी बड़े स्ट्रोक लगाने होंगे इस मैच में. अभी नहीं तो कभी नहीं. वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025 अक्षय कामले की शानदार गेंदबाजी इस मैच में जरूर वो ध्यान डालते हुए टीम सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर टीम के लिए, जबकि बल्लेबाजी करते हुए आरसी ग्रुप थल स्ट्राइक पर बैटर आकाश पाटिल. बघा, आपला संघ अडचणीमध्ये सापडला होता, त्या संघाला सावरायचं होतं मैदानाच्या वरती. ॲज अ गोलंदाज म्हणून अक्षय कांबळी आला. अक्षय कांबळीने स्वतःच्या खांद्यावरती संघाची, संघ मालकांची, सर्व खेळाडूंची जबाबदारी स्वीकारली आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. अफलातून गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून अद्याप तरी पाहायला मिळाली आहे, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जी घवघवीत यश करणारी फलंदाजी याबद्दल देखील म्हटलं जाईल. परंतु फर्स्ट गोलंदाजी, आता फलंदाजाला विकेट बहाल करावी लागते. डावखुऱ्या हाताचा आकाश पाटील परततोय मैदानाच्या वरून. बॅक टू द पॅव्हेलियन. मैदानाच्या वरती नवीन फलंदाजाला पाठवलं जातंय, जिथे आता आकाशची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानाच्या वरती येतोय. दिवेश अग्रावकर, दिवेशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी केली जाणार का? अर्थातच सर्वांचा लाडका ब्रावो येतोय फलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती आता आपण प्रफुल्ल पाटील याला पाहतोय. मॅन इन फॉर्म, 12 चेंडू आणि 38 धावांची एक आगळी वेगळी फलंदाजी. जिथे जिथे परिस्थिती खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर अडचणींची असते, तिथे तिथे प्रफुल्ल पाटील आपल्या संघासाठी उभा असतो. फलंदाजी चांगली केली जाते, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अक्षय कांबळेची गोलंदाजी चर्चेचा विषय ठरणार का? यावेळेचा हा चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार? यष्ट्यांच्या मागून मृणाल देखील वारंवार फलंदाजीमध्ये बदलाव करतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक होता, फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये आणलाय. हा चेंडू लेग स्टिकच्या पुनश्च एकदा बाहेर. पिचिंग पंचांनी सांगितले आम्हाला अवांतर स्वरूपाची 1 धाव घ्यावी लागेल. आता अक्षय कुठेतरी भरकटतोय की काय गोलंदाजीच्या ट्रॅक वरून, असा प्रामुख्याचा प्रश्न देखील मैदानाच्या वरती भाईजान उपस्थित होतोय. बचे हुए अभी 8 गेंदे और 21 रनों की आवश्यकता है. कुछ अलग करने का प्रयास, जरूर दबाव अक्षय कांबले के ऊपर दिखाई देता है. प्रफुल्ल पाटिल पिंटिया स्ट्राइक एंड पर बैटर. ओहो, तेज तरार गोली की रफ्तार, लाउड अपील, नो एफआईआर, नो कंप्लेंट. अंपायर डिसीजन इज ओयूटी, आउट, लेग बिफोर. 13 का फूल, 17 की माला, झुकेगा नहीं साला. अजून शर्यत संपायची बाकी आहे डीजे मास्टर, कारण का मैदानाच्या वरती अजूनही इक्वेशन बाकी आहे. ते म्हणजे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. बघा मित्रांनो, मैदानाच्या वरती नवीन फलंदाज येतोय, तो म्हणजे ऋषिकेश जावरे. एक मोठा मासा जाळ्यामध्ये सापडतोय. प्रफुल्ल पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. आता अजून एक ट्विस्ट मैदानाच्या वरती उभा राहणार का? कारण का दोनही फलंदाज आता नौखे आहेत मैदानाच्या वरती. दिवेश आणि ऋषिकेश जावरे अशी जोडी, परंतु ऋषिकेश जावरे म्हटलं की फक्त आणि फक्त आक्रमण. आता ते आक्रमण पाहायला मिळणार का, की अक्षय कांबळी याचा क्लास मैदानाच्या वरती चालू राहणार? कारण का अद्याप तरी तंत्रशुद्ध स्वरूपाची गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून चालू आहे. यावेळेस हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू गोल्डन स्पॉट वरती पडल्याच्या नंतर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये भाईजान. ऋषिकेश मोहन जावरे, मैन फ्रॉम ताजपुर, एक अच्छे खिलाड़ी है. आज उनकी अग्नि परीक्षा, आज उनकी परीक्षा
कसौटी है और उस कसौटी में पास होना होगा। स्कोर जा पहुंचा 4 ओवर की समाप्ति के बाद 55 रन 3 विकेटों के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति के बाद बचे हुए 6 गेंदे और 20 रनों की आवश्यकता है टीम आरसी ग्रुप थल को। जबकि यहाँ पर अक्षय कामले ने जो बड़ी मछली थी उसको जरूर जाल में फांस दिया, बड़ी विकेट प्राप्त की, एक संकट मोचन विकेट प्राप्त की है। निखिल जी डेफिनेटली आता टीम मीटिंग घेतली जाते, मैदानाच्या वरती काय विचारलं जाते, आता शेवटचं षटक कोणाच्या माध्यमातून फेकलं जाणार, आता विनंती असेल पंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका। यस चला शेवटचं षटक आहे, शेवटचं षटक फेकण्यासाठी त्वरित उपस्थित व्हा मैदानाच्या वरती, त्वरित क्षेत्ररक्षण सजवून द्या। नेहमीच आपण पाहतोय आता 6 चेंडू 20 धावांची गरज, 20 धावा 6 चेंडू। सायडिंग वॉटर स्पोर्ट्स साखर की आरसी ग्रुप थळ, जिथे आता हा सामना एका वेगळ्या टप्प्यामध्ये येऊन थांबलेला आहे। अजूनही कोण विजेता ठरणार याच्यावरती प्रश्न उपस्थित केले जातात। क्रिकेट म्हटलं की क्रिकेट ऑफ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी असं म्हटलं जातं। क्रिकेट हा अनिश्चिताने भरलेला खेळ आहे, इथे राजाचा रंक आणि रंकेचा राजा व्हायला मिनिटाचा सेकंद सुद्धा अपुरा असतो। आता मैदानाच्या वरती 6 चेंडू 20 धावा। भाईजान काय म्हणाल? बचे हुए 6 गेंदे 20 रनों की आवश्यकता और ऐसे कड़ी मुश्किल वक्त में ऋषिकेश मोहन झावरे ने इसे मैचेस जीताए हैं, इसीलिए तो उन्हें आरसी ग्रुप थल टीम में मौका दिया गया है। पर गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज जिन्हों को 6 गेंदों में 20 रन चौट करने हैं और वो गेंदबाज क्रिश पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए। क्रिश पाटील म्हटलं की कोकबनचा हा सितारा आज मैदानाच्या वरती 20 धावा रोखणार का, 20 धावा रोखल्या जाणार की नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आरसी ग्रुप थळ हा संघ या 20 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करणार, हे प्रामुख्याचे 2 प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित झालेले आहेत। चला गोलंदाजी सुरू करा, आपण अधिकतम वेळ घेताय मैदानाच्या वरती, वेळ वाया घालवू नका। आज वेळ वाचवला तर उद्या वेळ तुम्हाला वाचवेल मित्रांनो। पहिला चेंडू शेवटच्या षटकातील, पहिला चेंडू वरती आता आक्रमण झालंय, चेंडू चाललाय टाटा बाय बाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार। पहिल्या चेंडू मोठा फटका भाईजान आलाय आणि एकंदरीत 20 धावांमधून 6 धावा वजा सुद्धा झाल्यात। आता इक्वेशन बदलते, 5 चेंडू आणि 14 धावा आहेत मैदानाच्या वरती बाकी। मैं पहले ही कहा था कि ये ऐसे खिलाड़ी है, संकट मोचन खिलाड़ी, जब जब आवश्यकता रहती रनों की वो वहां पर रन प्राप्त करते ऐसे खिलाड़ी। ऋषिकेश मोहन झावरे मैन फ्रॉम ताजपुर और पहली गेंद का सामना किया और क्रिश पाटिल के ऊपर अटैक करते हुए अपने इरादे स्पष्ट किए। 5 गेंदे 14 रनों की आवश्यकता है। एक शानदार मैच, पहले आज चौथे दिन का ये पहला मैच। फिर से एक बार अच्छा स्ट्रोक, वहां पर अच्छा प्रयास किया फील्डर के द्वारा, मिड ऑफ की दिशा में फील्ड करते हुए 1 रन लेने का मौका। 4 गेंदे 13 रनों की आवश्यकता है। जरूर इक्वेशन चेंज हुआ है, स्ट्राइक रोटेट हुई, स्ट्राइक पर बल्लेबाज दिवेश अग्रावकर। डेफिनेटली मैदानाच्या वरती परिस्थिती ही प्रश्न विचारत असते, आपण आपल्या क्षमता सिद्ध करत जायचं असतं। क्षमता सिद्ध करत असताना स्वतःसोबत प्रामाणिक राहिलं ना की देव तुमच्या पाठीशी नक्कीच उभा असतो। आता दुसऱ्या चेंडूवरती पुनरागमन केलं जाते गोलंदाजाच्या माध्यमातून, 1 धाव गेली घेतली आणि आता 4 चेंडू आणि 13 धावा ऑन स्क्रीन आपण पाहतोय। 62 धावांवरती 3 फलंदाज बाद झालेले आहेत। शेवटचं षटक आहे, हाणामारी करण्याचं हे षटक आहे, क्षमता सिद्ध कराव्या लागतील। यावेळी 6 चेंडू राईट आउट द विकेट, अखूट टप्प्याचा चेंडू, छातीचा वेध घेणारा बिहाइंड द विकेट, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सुटला जातोय। मृणाल वर्सोलकर करतोय चूक आणि आता चुकीला माफी नाही, कारण का मैदानाच्या वरती आता शेवटचं षटक टाकलं जाते। बचे हुए 3 गेंदे 12 रनों की आवश्यकता है। पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झकास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोड़ा कहते हैं। पर ये वाठोड़ा किसका होगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा, क्योंकि जिन्होंने पहली गेंद का सामना करते हुए 1 छक्का लगाया वो बल्लेबाज है ऋषिकेश मोहन झावरे, स्ट्राइक एंड पर बैटर। 3 चेंडू 12 धावा। सामना आता सामन्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। सुपर सॅटरडे आजचा आहे, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 हे पर्व। पहिला सामना कसा असावा तर पहिला सामना असा असावा हे दोन्ही संघ सांगतायत मैदानाच्या वरती। आता 3 चेंडू 12 धावांची गरज आहे। हा चेंडू
अखूट टप्प्याचा चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल आणि क्षेत्ररक्षण मैदानाच्या वरती चांगलं होतंय की काय असा प्रश्न देखील उपस्थित होतोय, कारण का या चेंडूवरती 1 धाव. आता 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंवरती 11 धावांची गरज आहे. अगर मैच टाई होता है तो सुपर ओवर खिलाया जाएगा. बच्चे भी 2 गेंदें 11 रनों की आवश्यकता है और अगर टाई करना है तो 2 छक्के, जीतना है तो 2 छक्के लगाने हैं. अगर टाई करना है तो 1 छक्का और 1 चौवा. ये पहला मैच होगा अगर ऐसा होता है नासिर सर. तो डेफिनेटली आता 2 चेंडू 11 धावा म्हणजे उडाला तर कावळा आणि बुडाला तर बेडूक. हा यावेळेचा हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल, माफ करा, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकासोबत दुसरी धाव आणि आता मैदानाच्या वरती 2 धावा पूर्ण. पहा मैदानाच्या वरती काय घडतंय. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाने आता सेलिब्रेशन चालू केली आहे, कारण का तराजू त्यांच्या बाजूने झुकता गेलाय असं मैदानाच्या वरती चित्र आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू बाकी आहे. 9 धावांची गरज आहे. शेवटच्या चेंडूवरती 14 धावा बनवल्या गेल्याचं चित्र मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. तर 9 धावा बनवल्या जाणार का, प्रामुख्याचा प्रश्न आहे. यस, कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है. कर्नातावार पर हो गया पलटवार. क्रिश पाटिल की सराहना करनी होगी. पहली गेंद पर छक्का आने के बाद किया हुआ कमबैक. ओहो, फिर से एक बार तेज तर्रार और शानदार गेंदबाजी करते हुए सैंडी वाटर स्पोर्ट्स साकर टीम इस मैच में विजयी हासिल करते हुए. हार्ड लक आरसी ग्रुप थल. वेल प्लेड बाय सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर. डेफिनेटली खूप सारे अभिनंदन आपण पाहतोय सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाला देऊया आणि हारलेला संघ अर्थातच आरसी ग्रुप थळ या संघाचं देखील तितकंच कौतुक करूया, कारण का दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आज मैदानाच्या वरती दाखवलं गेलं, खेळलं गेलं. परंतु काही कारणास्तव आपण पाहतोय एक नाण्याची बाजू वरती येत असते. विजय आणि पराभव या नाण्याच्या 2 बाजू असतात, परंतु ती बाजू स्वीकारत असताना आपण आज मैदानाच्या वरती आरसी ग्रुप थळ हा संघ देखील पाहतोय. मॅन ऑफ द मॅच म्हणून नो डाऊट ठरवला जाईल तो म्हणजे प्रफुल्ल पाटील. जर प्रफुल्ल पाटील कडे पाहायला गेलं तर 13 चेंडू आणि 37 धावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रफुल्ल पाटील मॅन फ्रॉम माफ करा, चुकीची दुरुस्ती आपण करतोय. जिथे मैदानाच्या वरती मॅन ऑफ द मॅच म्हणून सुमेश जाधव 14 चेंडू 37 धावा मॅन फ्रॉम सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर हा ठरवला जातोय. आणि ओव्हर टू साखरकर सर. धन्यवाद. अतिशय जबरदस्त रोमहर्षक सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पहिलाच सामना बघायला मिळाला आजच्या 3ऱ्या दिवशी. लाजवाब सामना आणि सरते शेवटी आरसी ग्रुप संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून त्यांची कडवी लढत मात्र थोडक्यात अपयशी ठरली. त्यांची झुंज अपयशी ठरलेली आहे, परंतु सुमेश जाधव विकी या ठिकाणी